राजगुरुनगर शहरातील जुन्या मोटार स्टँड आणि लगतच्या भाजी बाजारात खुलेआम जुगार आणि मटका खेळला जात असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे पोलीस मदत केंद्र आणि पोलिसांच्या उपस्थितीत हा अवैध धंदा बिनधास्तपणे सुरू आहे। या अड्ड्यांवर जुगार मटका खेळणाऱ्या व्यक्तींना खोटी आमिषे दाखवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे। या ठिकाणी कार्यरत टोळी ग्राहकांना आकर्षित करून त्यांना जाळ्यात अडकवते। ग्राहकांचा खिसा रिकामा होईपर्यंत त्यांना जागा सोडू दिली जात नाही। त्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडून टोकाचे पाऊल उचलल्याचे गंभीर प्रकार समोर घडत आहेत। काही प्रकरणांमध्ये अड्डा चालवणारे आणि त्यांचे साथीदार ग्राहकांनाही मारहाण करतात। खेड पोलिसांच्या आशीर्वादाने हा धंदा फोफावला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतो आहे। या अवैध धंद्याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता असे धंदे कुठे सुरू आहेत सांगा असे पत्रकारांना ठणकावले जाते। काही पत्रकारांना तर पोलीसच या धंदेवाल्यांकडून हप्ते मिळवून देत असल्याचा आरोप आहे। यामुळे खेड तालुक्यात पोलीस आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांचे दृढ संबंध असल्याची चर्चा जोर धरत आहे।